नमस्कार मित्रांनो, कैलासाच्या शिखरावर एक निरागस विनोद घडला आणि संपूर्ण ब्रह्मांड अंधकारात बुडाली. मातेच्या एका स्पर्शामुळे सृष्टीचे चक्र थांबले, पण त्या क्षणाने जन्म दिला एका अजरामर गाथेला. पतीच्या विरहाने व्याकुळ झालेली एक पत्नी, हातातून वाळू विरघळत असतानाही शिवलिंगाला घट्ट मिठी मारणारी एक भक्ती आणि उग्रतेचा त्याग करून केवळ नजरेने जगाचा उद्धार करणारी एक माता. ही केवळ एका मंदिराची माहिती नाही, तर हे आहे कांचीच्या मातीमध्ये उमटलेले आई कामाक्षीचं हृदयस्पर्शी रहस्य. चला अनुभवूया आदिशक्तीचा हा अलौकिक प्रवास. कथेची सुरुवात होते जगाच्या पावन उगमस्थानी म्हणजेच कैलास पर्वतावर. भगवान शिव आणि माता पार्वती निसर्गरम्य वातावरणात बसले होते. संपूर्ण सृष्टी आनंदाने न्हाऊन निघाली होती. माता पार्वतीच्या मनात एक निरागस विनोद आला. तिने मागून जाऊन भगवान शिवाचे दोन्ही डोळे आपल्या कोमल हातांनी बंद केले. परंतु तो केवळ विनोद उरला नाही. भगवान शिवाचे दोन डोळे म्हणजे सूर्य आणि चंद्र आहेत, ते बंद होताच संपूर्ण ब्रह्मांडात काळाकुट्ट अंधार पसरला. काळ थांबला, ऋतुचक्र विस्कळीत झाले आणि सर्व प्राणीमात्रामध्ये भीतीचे वातावरण पसरले. जरी हा क्षण काही सेकंदाचा होता, तरी देवाच्या गणनेनुसार तो युग समान होता. जेव्हा देवीने हात काढले तेव्हा तिला आपल्या चुकीची जाणीव झाली. भगवान शिव गंभीर झाले होते. त्यांनी सांगितले, देवी, तुझ्या या खेळामुळे सृष्टीचा समतोल बिघडला, पापांचे ओझे वाढले आहे. याचे प्रायश्चित्त तुला करावेच लागेल. शिवाच्या आज्ञेनुसार आणि स्वतःच्या पश्चातापामुळे पावन झालेली पार्वती कैलास सोडायला तयार झाली. एका मातेने आपल्या पतीपासून आणि घरून दूर जाणे किती कठीण असते हे या प्रसंगात जाणवते. देवीने सोन्याचे अलंकार त्यागले, रेशमी वस्त्रे उतरवली आणि एक तपस्विनीचे रूप धारण केले. ती फिरत फिरत दक्षिण भारताच्या दिशेने आली. तिथे तिला कांचीपूर नावाचे एक अतिशय पवित्र नगर दिसले. या नगरातून वेगावती नदी वाहत होती आणि तिथे आम्रवृक्षाची दाट झाडी होती. देवीने ठरवले की हेच तिचे तपोवन असेल. देवीने नदीकाठी एक जागा निवडली. तिथे एक मोठा आम्रवृक्ष होता, ज्याला आजही एकम्रनाथ म्हटले जाते. शिवाची पूजा करण्यासाठी तिच्याकडे काहीही नव्हते. तिने आपल्या हातांनी वेगावती नदीची वाळू गोळा केली आणि त्यातून एक सुबक शिवलिंग तयार केले. तिने तिथे बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुरू केला. उन्हाळा आला. सूर्याचा प्रखर तेजाने तिचे सुकुमार शरीर पोळली, पण ती हल्ली नाही. पावसाळा आला. ढगांचा गडगडाट झाला, पण तिचे लक्ष केवळ शिवाच्या चरणी होते. ती केवळ एका पानावर किंवा कधी कधी निराहार राहून तप करत होती. अनेक वर्ष लोटली. देवीच्या तपाचे तेज इतके वाढले की प्रत्यक्ष देवही थक्क झाले. भगवान शिवानी आता तिची अंतिम परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी आपली जटा सोडली आणि वेगावती नदीला आदेश दिला की तिने रुद्र रूप धारण करून देवीच्या दिशेने जावे. काही वेळातच नदीला महापूर आला. पाण्याच्या प्रचंड आवाज करत लाटा उंच उडू लागल्या. देवी ज्या झाडाखाली बसली होती तिथपर्यंत पाणी पोहोचले. देवीने डोळे उघडले आणि पाहिले की तिने आपल्या हातांनी बनवलेले वाळूचे शिवलिंग आता पाण्याच्या लाटात वाहून जाईल. वाळूचे शिवलिंग एकदा पाण्यात
विरघळली की पुन्हा बनवणे कठीण होते आणि तिचे तप भंग पावले असते. हृदयस्पर्शी दृश्य त्या क्षणी देवी पार्वतीला स्वतःच्या प्राणाची भीती वाटली नाही. तिला भीती वाटली ती आपल्या देवाच्या विरहाची. तिने धावत जाऊन त्या वाळूच्या शिवलिंगाला आपल्या दोन्ही हातांनी कवेत घेतले. तिने आपले हृदय त्या पिंडीला टेकवले आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, हे महादेवा, माझ्या शरीराचे अवशेष झाले तरी चालतील, पण तुला मी वाहून जाऊ देणार नाही. तिच्या त्या आलिंगनात इतकी ओढ आणि शुद्ध प्रेम होते की तो पाण्याचा प्रचंड लोंढा त्या शिवलिंगाला स्पर्श न करता बाजूने निघून गेला. देवीच्या बांगड्यांच्या खुणा आणि तिच्या वस्त्रांची छाप त्या वाळूच्या लिंगावर कायमची कोरली गेली. देवीचे हे निस्सीम प्रेम पाहून भगवान शिव प्रसन्न झाले. ते एका तेजस्वी प्रकाशाच्या रूपात प्रगट झाले. त्यांनी पाहिले की जगाची माता आज एका साध्या भक्ताप्रमाणे वाळूच्या पिंडीला मिठी मारून रडत आहे. शिवाने तिला उचलले आणि वर दिला की तुझे हे तप पूर्ण झाले आहे. तू आजपासून कामाक्षी, इच्छा पूर्ण करणारी म्हणून ओळखली जाशील आणि त्या कांची नगरीत तू भक्तांच्या कल्याणासाठी सदैव निवास करशील. आपण पाहिले की शिव आणि पार्वतीचे मिलन झाले, परंतु सृष्टीच्या कल्याणासाठी माता पार्वतीला कांचीमध्येच राहून एका विशिष्ट कार्यासाठी सिद्ध व्हायचे होते. शिवजींनी तिला आदेश दिला की तिने पंचग्नी तप करावे. 5 अग्नीच्या मध्यभागी बसून देवीने पुन्हा एकदा कठोर साधना सुरू केली. या प्रखर तपामुळे देवीच्या शरीरातून अफाट ऊर्जा बाहेर पडू लागली. तिचे रूप आता केवळ सुंदर राहिले नव्हते, तर ते अत्यंत प्रभावी आणि उग्र झाले होते. या रूपाला उग्र स्वरूपा असे म्हटले जाऊ लागले. तिचे तेज इतके प्रचंड होते की तिच्या जवळ जाण्याचे धाडस कोणाचेही होत नसे. त्याच काळात कंकासूर नावाच्या एका क्रूर राक्षसाने तिन्ही लोकात हाहाकार माजवला होता. त्याला वरदान होते की केवळ एका स्त्रीच्या शक्तीनेच त्याचा अंत होऊ शकेल. जेव्हा त्याने कांचीच्या पवित्र भूमीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माता कामाक्षीने आपले उग्र रूप धारण केले. देवीच्या एका हातात पाश आणि दुसऱ्या हातात अंकुश होता. तिने आपल्या हुंकाराने राक्षसाच्या सैन्याला भयभीत केले. हे युद्ध केवळ शारीरिक नव्हते, तर ते धर्माचे अधर्मावर असलेला विजय होते. शेवटी मातेने कंकासुराचा वध करून सृष्टीला त्याच्या जाचातून मुक्त केले. परंतु युद्ध आणि तप यामुळे देवीचे रूप अजूनही शांत झाले नव्हते. कांचीचा परिसर तिच्या तेजाने तापला होता. कित्येक वर्षानंतर जेव्हा भारतवर्षात अधर्माचा अंधार पसरला होता, तेव्हा जगद्गुरु आदि शंकराचार्य पदयात्रा करत कांचीमध्ये पोहोचले. त्यांनी पाहिले की साक्षात जगत जननी कामाक्षी येथे विराजमान आहे, परंतु तिचे रूप अत्यंत उग्र असल्यामुळे सामान्य भक्त तिच्या जवळ जाण्यास घाबरत होते. शंकराचार्यांनी ओळखले की जोपर्यंत मातेचे हे उग्र तेज नियंत्रित केले जात नाही, तोपर्यंत भक्तांना तिचे वात्सल्यपूर्ण दर्शन मिळणार नाही. शंकराचार्यांनी तेथेच बसून मातेची सौंदर्य लहरी स्तोत्राने स्तुती केली. त्यांनी देवीला प्रार्थना केली, हे माते, तू विश्वाची जननी आहेस. तुझे हे उग्र रूप तुझ्या लेकरासाठी असह्य होत आहे. तू आता शांत हो आणि भक्तांना अभय दे. त्यांनी एक श्रीचक्र, याला श्रीयंत्र म्हणतात, एका शिळेवर कोरले. त्यांनी आपल्या तपोबलाने
देवीचे सर्व उग्र तेज श्रीचक्रामध्ये आकर्षित करून घेतले. हे श्रीचक्र त्यांनी देवीच्या मूर्तीसमोर स्थापित केले. जसे जसे श्रीचक्र स्थापित झाले तसे तसे मातेच्या चेहऱ्यावर एक अलौकिक स्मित हास्य उमटले. तिचे डोळे अक्षी प्रेमाने भरून आले. ती आता कामाक्षी झाली होती, जी केवळ आपल्या नजरेने भक्तांच्या सर्व इच्छा काम पूर्ण करते. असे मानले जाते की शंकराचार्यांनी स्थापन केलेले ते श्रीचक्र आजही मंदिरात आहे आणि त्याची पूजा केल्याशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही. देवी आता इतकी शांत झाली आहे की तिला ललिता महात्रिपुर सुंदरी असे संबोधले जाऊ लागले. तिने वचन दिले की जो कोणी या श्रीचक्राचे दर्शन घेईल आणि माझी भक्ती करेल त्याला मी कधीही दुःखात पडू देणार नाही. आपण पाहिले की शक्तीला जेव्हा ज्ञानाची शंकराचार्याची जोड मिळते तेव्हा तिचे रूपांतर वात्सल्यात होते. कांचीपुरमच्या गाभाऱ्यात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा माता कामाक्षीची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. ही मूर्ती इतर देवीच्या मूर्तीपेक्षा वेगळी आहे. पद्मासन मुद्रा देवी येथे उभी नसून पद्मासनात बसलेली आहे. हे शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हातातील शस्त्रे देवीच्या हातात धनुष्यबाण आहेत, पण ते लोखंडाचे नसून फुलांचे पुष्पबाण आहेत. याचा अर्थ असा आहे की आई आपल्या भक्तांच्या मनातील वाईट विचारांचा नाश प्रेमाने आणि कोमलतेने करते. तिने हातात ऊस धरला आहे, जो मानवी मनातील रसाचे आनंदाचे प्रतीक आहे. मंदिराचा सर्वात गूढ भाग म्हणजे जिथे देवीची मूर्ती आहे त्याला गायत्री मंडपम म्हणतात. असे मानले जाते की चारी वेद इथे खांबाच्या रूपात उभे आहेत. रहस्य असे आहे, देवीच्या मूर्तीच्या अगदी खाली एक खोल विवर गुहा असल्याचे सांगितले जाते. पौराणिक कथेनुसार हे पृथ्वीचे नाभिस्थान आहे. संपूर्ण पृथ्वीची ऊर्जा याच केंद्रातून प्रवाहित होते. म्हणूनच कांचीला ब्रह्मांडपूर असेही म्हणतात. या मंदिराचे एक मोठे रहस्य म्हणजे तिथे असलेली आद्य शंकराचार्यांची मूर्ती. मंदिरात आजही कोणतीही महत्वाची पूजा करण्यापूर्वी शंकराचार्यांच्या अनुज्ञेची परवानगीची प्रतिकात्मक प्रार्थना केली जाते. असे म्हणतात की श्री शंकराचार्यांनी आपला देह विसर्जन याच पवित्र भूमीत केले होते. आजही तिथे गेल्यावर एक शांत, प्रगल्भ आणि देवी अस्तित्वाची जाणीव होते. कामाक्षी मातेच्या कृपेची एक अत्यंत हृदयस्पर्शी कथा मूक पंचशती या ग्रंथाशी जोडलेली आहे. एक भक्त होता जो जन्मापासून मुका होता. तो रोज मंदिरात येऊन देवीच्या चरणाशी बसून राहायचा. लोक त्याची थट्टा करायचे, पण त्याचे डोळे मात्र मातेच्या मूर्तीवर खिळलेले असायचे. एका रात्री त्याला स्वप्नात देवीने दर्शन दिले आणि त्याच्या जिभेवर श्री चक्रातील कुंकू लावले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मुका भक्त चक्क बोलायला लागला आणि त्याच्या मुखातून देवीच्या स्तुतीची 500 स्तोत्रे मूक पंचशती बसवली. हा चमत्कार पाहून कांचीचे सर्व विद्वान नतमस्तक झाले. आई आपल्या लाडक्या लेकराला केवळ वाचाच देत नाही तर त्याला विद्वानही बनवते. हेच यातून सिद्ध झाले. मंदिराचे शिखर सोन्याने मढवलेले आहे. सूर्याची पहिली किरणे जेव्हा या गोपुरावर पडतात तेव्हा संपूर्ण कांची नगरी सुवर्णमय होते. येथे दरवर्षी ब्रह्मोत्सव साजरा होतो, ज्यामध्ये देवी सुवर्ण रथात बसून नगर प्रदक्षिणा करते. असे म्हणतात की त्या दिवशी स्वतः देव सुद्धा गुप्त रूपाने कांचीत दर्शनासाठी येतात. कामाक्षी देवीची ही कथा आपल्याला सांगते
की देव हा उग्र नसून तो प्रेमाचा भुकेलेला आहे. पार्वतीने वाळूच्या शिवलिंगाला मारलेली मिठी हेच खऱ्या भक्तीचे अंतिम रूप आहे. आजही जो कोणी संकटात असतो तो कांचीला जातो. जेव्हा मंदिरातील कर्पूर आरती कापूर ओवाळणे होते आणि त्या प्रकाशात मातेचे हसरे डोळे दिसतात, तेव्हा भक्ताच्या मनातील सर्व भीती, दुःख आणि चिंता एका क्षणात नाहीशी होतात. कामाक्षी म्हणजे केवळ डोळ्यात सरस्वती आणि लक्ष्मी असणारी देवी नाही, तर ती अशी माता आहे की जी आपल्या लेकरांच्या डोळ्यातील अश्रू पाहून धावून येते. कांचीपुरम हे दक्षिण भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने तेथे पोहोचणे अतिशय सोपे आहे. कामाक्षी अम्मन मंदिर हे शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले आहे. येथे जाण्यासाठी प्रवासाचे प्रमुख मार्ग खालीलप्रमाणे आहेत. विमानाने जवळचेच विमानतळ चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे विमानतळ कांचीपुरम पासून साधारण 65 ते 70 किलोमीटर अंतरावर आहे. विमानतळावरून तुम्ही खाजगी टॅक्सी, ओला, उबर किंवा बसने 2 तासात कांचीपुरमला पोहोचू शकता. रेल्वेने स्थानिक रेल्वे स्थानक कांचीपुरम, चेन्नई सेंट्रल किंवा एम्मोर स्टेशनवरून कांचीपुरमसाठी नियमित उपनगरीय रेल्वे गाड्या सुटतात. रस्ते मार्ग कांचीपुरम हे रस्ते मार्गाने चेन्नई, बंगळुरू आणि पांडेचेरी या मोठ्या शहराशी उत्तम जोडलेले आहे. चेन्नई ते कांचीपुरम चेन्नई दर 15-20 मिनिटांनी सरकारी आणि खाजगी बस सुटतात. साधारण 2 ते 2.5 तासाचा प्रवास आहे. मंदिराची वेळ आणि काही महत्वाच्या टिप्स असे आहेत की वेळ मंदिर सकाळी 5:30 ते 12:30 उघडे असते आणि दुपारी 4 ते रात्री 8:30 पर्यंत उघडे असते. पोशाख मंदिरात प्रवेश करताना पारंपरिक पोशाख, पुरुषांसाठी धोतर, पॅन्ट आणि स्त्रियांसाठी साडी, ड्रेस असणे उत्तम ठरते. कामाक्षी देवीच्या या रहस्यमयी कथेतून आपल्याला आयुष्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि व्यावहारिक विचार मिळतात. हे विचार केवळ धार्मिक नसून ते जीवनातील संकटाशी लढण्याची ताकद देतात. देवीने नदीच्या वाळूपासून शिवलिंग बनवले. वाळू ही विखुरलेली असते, पण देवीने तिला भक्तीने एक आकार दिला. प्रेरणा यामधून आपल्याला असं बोध भेटतो, आपल्याकडे साधन सामग्री किती कमी आहे यापेक्षा आपल्याकडे इच्छाशक्ती किती प्रबळ आहे हे महत्वाचे आहे. जर तुमच्या मनात दृढ निश्चय असेल तर तुम्ही शून्यातूनही विश्व निर्माण करू शकता. जेव्हा वेगावती नदीचा पूर आला तेव्हा देवी पळून गेली नाही, उलट तिने आपल्या ध्येयाला, शिवलिंगाला मिठी मारली. यामधून आपल्याला असं सांगता येते की आयुष्यात जेव्हा संकटाचा पूर येतो तेव्हा आपल्या तत्वापासून किंवा ध्येयापासून पळून जाऊ नका. त्या संकटाच्या काळात तुम्ही तुमच्या ध्येयाला किती घट्ट धरून ठेवता यावरच तुमचे यश अवलंबून असते. संकट हीच तुमच्या निष्ठेची परीक्षा असते. देवीचे रूप उग्र होते, पण आदि शंकराचार्याच्या प्रार्थनेने आणि श्री चक्राच्या ऊर्जेने ती कामाक्षी सौम्य झाली. शक्ती जेव्हा अनियंत्रित असते तेव्हा ती विध्वंसक ठरते, पण जेव्हा त्या शक्तीला ज्ञान, संयम आणि प्रेमाची जोड मिळते तेव्हा ती सृजनात्मक आणि लोक कल्याणाची बनते. आपल्या रागाला ऊर्जेत बदला, विनाशात नाही. ज्याला वाचा नव्हती त्याने जगातील सर्वोत्तम काव्य रचले. तुमची आजची उणीव ही तुमची कायमची ओळख नसते. जर तुमच्याकडे श्रद्धा असेल तर तुमची कमकुवत बाजूच तुमची सर्वात मोठी शक्ती बनू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा
चमत्कार घडताच पार्वतीकडून अनावधानाने चूक झाली, शिवाचे डोळे बंद करणे, पण तिने ती चूक मान्य केली आणि त्यासाठी तप केले. चूक होणे हा मानवी स्वभाव आहे, पण त्या चुकीचे प्रायश्चित्त करून स्वतःला अधिक उजळवणे हे दैवत्व आहे. चूक सुधारणे म्हणजे प्रगतीकडे टाकलेले पहिले पाऊल होय. देवीच्या डोळ्यातून प्रेम आणि ज्ञान पाझरते. आपण जगाकडे कोणत्या नजरेने पाहतो, जग आपल्याला तसेच दिसते. जर तुमच्या नजरेत करुणा आणि प्रेम असेल तर तुम्हाला संपूर्ण जग आपले वाटेल. दृष्टी बदला, सृष्टी बदलेल. कामाक्षी देवीची कथा आपल्याला शिकवते की धैर्य सोडू नका, प्रेमाची ताकद ओळखा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.